नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कागल विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आज लक्ष लागून राहिलं होतं। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा आज मेळावा होता आणि ते काय निर्णय घेतात हेच सर्वजण ऐकण्यासाठी इच्छुक होते। अखेर समरजित घाटगे यांनी तुतारीद्वारे विधानसभेचे रणशिंग फुंकल्याचे आज स्पष्ट झाले। समरजित घाटगे यांनी भर सभेत सांगितले, आईसाहेब म्हणाल्या की तुला जर जिंकायचं असेल तर तुतारी हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही, मग तुम्हीच सांगा आता काय करायचं। आणि हा प्रश्न घाटगे यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, तुतारी तुतारी म्हणून। आणि समरजित घाटगे तुतारीवर लढणार हे या मेळाव्यात स्पष्ट झाले। समरजित घाटगे कोणती भूमिका घेतात याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते। खरं तर हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढायचं म्हणजे मोठं पाठबळ पाहिजे हे समरजित घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पूर्वीच ओळखले होते। म्हणूनच त्यांना अपक्ष लढण्याऐवजी कोणाचा तरी भक्कम आधार पाहिजे होता आणि तो आधार शरद पवार यांच्या रूपानं सह्याद्री आणि हिमालयासारखा मिळाल्याने समरजित घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची छाती अधिकच फुगली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर समरजित घाटगे लढणार आणि निवडणूक जिंकणार असंच त्यांनी आज या मेळाव्यात थेट सांगितलं आहे। त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत हेही तितकंच खरं आहे। शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तातडीने कागलमध्ये पोहोचले आहेत। त्यांनी समरजित घाटगे यांना पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी गळ घातली होतीच, पण आता थेट आज राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय समरजित घाटगे जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच जाहीर करतील अशी शक्यता आहे। हा मेळावा काही वेळासाठी थांबवून समरजित घाटगे आणि जयंत पाटील यांची चर्चा होणार आहे। त्यानंतर पुन्हा मेळावा सुरू होणार असून त्या मेळाव्यात समरजित घाटगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत। त्यामुळे आता आउट घटकेतच या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडेल अशी शक्यता आहे। आता राजकारणामध्ये काय झालं, कसं झालं, केव्हा झालं, आपण प्रामाणिक 8 वर्ष हे काम केलं। आपण भारतीय जनता पार्टीमध्ये 2016ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला। आपण प्रामाणिक काम केलं, ठीक आहे। 19 मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं, पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होतं? मला आमदार करण्यासाठी पाहिजे होतं का? कागल, गडिंग्लज, उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होतं। हा सगळ्यात मोठा फरक आहे। कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं, पण तेव्हा काही राजकारणापासून कागल, गडिंग्लज, उत्तूरला आपण वंचित राहिलो। त्याचा उल्लेख उमेश देसाईने केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं। मला पण कुठं पूर्ण मान्य होतं। मला माहिती आहे तिकीट ह्यालाच मिळणार आहे, मलाही माहित होतं। मी त्या मुद्द्यावर का येतोय? तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या, निर्णय घ्या। मी तेव्हा पण घेतला असता, पण मला काय संजय मंडलिकांच्या उलट प्रचार करायची काय हौस नव्हती, आणि तेव्हा पण मी घेतला असता, पण मी का नाही घेतला? आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही। घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने। दुपारी पाटील साहेब, जयंत पाटील साहेब येत आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला। पण तुम्ही 2 महिने टिकणार आहे का बिना सत्तेच्या? माझ्याकडे लोक येतात, मी परखड बोलतोय, माझ्याकडे लोक येतात, राजे तुतारी घ्या, दुसऱ्यानंतर कागदावर अर्ज देतात, निधी पाहिजे। अरे तुतारी घेतल्यावर कुठली निधी मिळणार रे बाबा? 2 महिने नाही, पुढच्या 25 वर्ष निधी मिळेल। पुढचा 25 वर्षाचा काळ आपलाच आहे, पण 2 महिने तुम्ही सोसणार आहे का? नाही, आता बोलताय बरोबर। घरी जाऊन जेवून पिऊन खाऊन झोपलं, कागलची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग सुरू होतंय। मग कोण म्हणणार भांडी मिळत नाही, कोण म्हणणार अंगठे थंब मिळत नाही, कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही। कशाला? हे बघा, राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे। विषय नंबर 1, उभा राहायचं का नाही उभा राहायचं? क्लिअर झालं? विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।